महाराष्ट्राने आपल्या भारत देशाला अनेक संत व महापुरुष दिले आहेत. महाराष्ट्रात अनेक सुधारणावादी चळवळी झाल्या. महाराष्ट्राने या देशाला नेहमी दिशा दिली आहे. याच महाराष्ट्राच्या सुपुत्राने या देशाची घटना लिहून या देशाला अखंडित व एकजूट ठेवले आहे. ते सुपुत्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच याच महाराष्ट्रात अनेक राजे महाराजे होऊन गेले, परंतु ज्यांनी सामान्य रयतेचे दुःख जाणले व जाती व्यवस्थेच्या पल्ल्यावर जाऊन अस्पृश्यांना सत्तेत स्थान दिले असे छत्रपती शिवाजी महाराज. अनेक राजे झाले ज्यांनी सत्ता भोगली, त्यांच्या वंशजांनीही भोगली, पण जनतेच्या मनात स्थान मिळवणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेब आणि शिवराय यांचा कार्यकाळ वेगळा असला तरी देखील अनेकांना या दोन महान व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. म्हणून शिवजयंतीचे औचित्य साधून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवजयंतीमध्ये सहभाग घेतला होता. या घटनेचा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 18 पार्ट 1 मध्ये नमूद आहे. ठिकाण बदलापूर, जिल्हा ठाणे. त्रिशत सावंतरिक श्री शिवाजी उत्सव तारीख 3 मे 1927 रोजी आयोजित करण्यात आला. संध्याकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव यशस्वीरित्या पार पडला. या शिवजयंती उत्सवामध्ये बाबासाहेबांनी 1 तास भाषण करून शिवरायांच्या निरनिराळ्या गुणांविषयी अत्यंत परिणामकारक भाषण केले आणि भाषणाच्या शेवटी त्यांनी शिवरायांविषयी अनेक प्रश्न विचारले व त्यांचे राज्य कसे लोक कल्याणकारी राज्य होते हे तेथील जनसमुदायाला समजावून सांगितले. भाषण संपल्यावर त्यांनी सर्वांचे आभार मानले व रात्री निघालेल्या शिवरायांच्या पालखी मिरवणुकीत सहभागही घेतला.